नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून द्राक्ष शेतकरी बागायतदारांचा जो प्रश्न आहे की यावर्षी सातत्याने मे महिना असेल जून महिन्यामध्ये पाऊस पडतोय, मग अशा वेळेस सगळ्यात जाणकार शेतकऱ्यांना माहिती आहे की पुढच्या वर्षी म्हणजे गोडीबार छाटणीमध्ये घड निर्मितीला किंवा घड येण्याला खूप अडचणी येतील। मग आपला आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे की घड निर्मितीमध्ये सक्षम घड होण्यासाठी अडचणी येणार, त्यासाठी पानं शेवटपर्यंत कसे टिकवता येतील, चांगला सक्षम घड निर्माण करण्यासाठी किंवा त्याची तयारी करण्यासाठी थोडक्यात व्हिडिओचा विषय तुम्हाला सांगतो की 2025-26 जे वर्ष आहे यामध्ये 2025-26 द्राक्ष बागेमध्ये चांगला सक्षम घड निर्मितीसाठी शेवटपर्यंत पानं टिकवताना अजून काय आपण उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी आपण खुडाफुटी ज्याला आपण म्हणतो, सांगली विभागामध्ये खुडाफुटीला हे जे द्राक्ष तुम्हाला दिसतं इथं म्हणजे 100% घड निर्मिती झाली, पण या खुडाफुटी काढून टाकणं गरजेचं आहे। नीट लक्षात घ्या, प्रत्येक याच्यामध्ये घड तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, काडी चांगली तयार होते, काडी मॅच्युरिटी, पानांची संख्या, पानाचा लीफ इंडेक्स एरिया आणि ही जी काय मॅच्युरिटीची, हे बघा इथले तळातले पानं काढून घेतले पाहिजे, सूर्यप्रकाश या डोळ्यावर आला पाहिजे, वरती मोकळं कसं करता येईल, गर्दी कशी कमी करता येईल, सारख्या फवारण्या करून त्या ठिकाणी महत्त्वाचं नाहीये, गर्दी देखील तितकीच कमी करता आली पाहिजे। आणि हे जे घड दिसतंय तुम्हाला याबद्दल काही शेतकऱ्यांना आताच घड दिसतंय, नवीन जे शेतकरी आहेत, मग पुढे माल येईल का नाही हे खूप चांगले लक्षण आहे। फक्त हे काढून घेणं गरजेचं आहे एक वेळेस। त्यासाठी काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कल्टरचा वापर केला पाहिजे का, बायोजेनचा वापर केला पाहिजे का। जिथं जे कल्टर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आंब्यासाठी त्याचा वापर होतो, ते द्राक्षामध्ये न वापरलेलं केव्हाही चांगलं, कारण पुढच्या 2 वर्षामध्ये तुम्हाला एक चांगला झटका ते देऊन जाणार। ज्यांनी ज्यांनी वापरलं त्यांना पुढच्या 2-3 वर्षामध्ये चांगला झटका त्या औषधाने दिलेला आहे, म्हणून त्याची वापर त्या ठिकाणी करायचा नाही। आता आपल्याला हे पानं टिकवण्यासाठी सध्या जी समस्या आहे, सातत्याने ढगाळ हवामान, सातत्याने गेल्या 1-1.5 महिन्यापासून पाऊस आणि ढगाळ हवामान आहे। अशा वेळेस आपल्याला उशिरा छाटलेल्या बागा असतील त्या ठिकाणी चांगली सूक्ष्मगड निर्मिती करून चांगल्या सक्षम गडाचं पालन पोषण त्या ठिकाणी करून गोडीबार छाटणीमध्ये सक्षम गडाला आपल्याला जन्म द्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला पानं हे शेवटपर्यंत टिकवणं गरजेचं आहे। तुम्हाला त्या ठिकाणी डाउनी मिल्डू आणि करपा खूप त्रास देणार आहे। जसंही थोडाफार प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल, डाउनी मिल्डूचा प्रादुर्भाव तुमच्या बागेमध्ये दिसेल। अशा वेळेस ढगाळ हवामानामध्ये सिस्टमॅटिक बुरशीनाशकांचा वापर न करता चांगल्या पद्धतीने बोर्डोचा वापर त्या ठिकाणी कसा केला पाहिजे। आता काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये गैरसमज आहेत की बोर्डोचा वापर जर केला, या वर्षी आपल्याला रेग्युलर आपण 3 ते 4-5 बोर्डोचे स्प्रे करतो, यावर्षी 7-8 स्प्रे जर केले तर खूप चांगला फायदा तुम्हाला त्या ठिकाणी होईल। सुरुवात आपल्याला अगदी 0.5 पासून इन्स्टंट चुना 250 ग्रॅम, मोरचूत 500 ग्रॅम, सल्फर 200 ग्रॅम अशा स्प्रे पासून सुरुवात करायची। 10-12 दिवसाला वाढवत जायचंय आपल्याला। दुसरा स्प्रे घेत असताना इन्स्टंट चुना 400 ग्रॅम, मोरचूत 800 ग्रॅम, सल्फर 200 ग्रॅम, टिल्ट या बुरशीनाशकाचा वापर 25 ते 30 मिली अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे। तुम्हाला सक्षम घड निर्मितीसाठी आज 3 स्प्रे खूप चांगल्या महत्त्वाचे तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो। पहिला स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी, आता इथं खुडाफुटी किंवा शेंडा स्टॉपिंग नंतर खुडाफुटी येत आहे, जिथं जिथं सफकेन झालंय 5-6 पानावर आहे, आता इथं तर काडी मॅच्युरिटी, हे बघा काडी मॅच्युरिटी पूर्ण व्हायला सुरुवात झाली, पुढच्या 1 महिन्यामध्ये चांगली काडी मॅच्युरिटी या ठिकाणी होणार आहे। पण ज्या शेतकऱ्यांना अजूनही सफकेन झालंय, शेंडा टॉपिंग बाकी आहे, त्या शेतकऱ्यांनी पहिला बोर्डोचा स्प्रे घेणं गरजेचं आहे। ढगाळ हवामान असू द्या, तिथं तुम्ही चांगलं सिलिकॉन युक्त स्प्रेडरचा वापर करत असताना PWS 11-22 200 लिटरला 50 मिलीचा वापर करून घ्या। जसंही तुम्हाला खाली वापसा मिळेल त्या ठिकाणी तुम्ही कुठलीही अवस्था असू द्या, मुळांच्या कक्षेत ऑक्सिजन चांगला खेळता राहण्यासाठी डॉक्टर किसान जी स्लरी मी गेल्या 3-4 व्हिडिओमध्ये सांगितली, एकरी तुम्हाला त्या ठिकाणी 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 10 किलो झिंक सल्फेट, 500 ग्रॅम टचअप आणि त्याच्यासोबत तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय, 500 ग्रॅम टचअप, 4 किलो गुळ, 1 लिटर प्लॅटिनम, झिंक सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो, झिंक सल्फेट 10 किलो अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक व्यवस्थापन जमिनीच्या माध्यमातून करून घ्यायचंय। 8-10 दिवस जाऊ द्या, 8-10 दिवसानंतर तुम्हाला फॉस्फरस लेवल चांगला टिकून ठेवायचा आहे। ज्यांनी दिली असेल, ज्यांनी नाही दिली
बरेचसे शेतकऱ्यांनी मला सांगितलं की खूप चांगला रिझल्ट त्या ठिकाणी त्या स्लरीचा आला। एकरी 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी, 5 लिटर 4 स्ट्रोक आणि 4 किलो गुळ अशा पद्धतीने ती स्लरी देऊन घ्या। आता तुम्ही बोर्डोचा स्प्रे केला, डाउनी मिल्डूचे स्पोर तुमच्याकडे जर जिवंत दिसत असतील पानावर, इथं मला कुठेही दिसत नाही, इथं कुठेही दिसत नाहीये, पण ज्या ज्या शेतकऱ्यांना अडचण येत असेल, कवळ्या फुटींवर डाउनी मिल्डूचे स्पोर दिसत असतील, आता हे पानाचा लीफ इंडेक्स एरिया असेल, ही पानाची ही काडीची जाडी असेल, ही काडीची मॅच्युरिटी असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी बघतायत। आणि प्रत्येक खुडाफुटीमध्ये असे बारीक बारीक घड निघतायत। हे बघा, प्रत्येक खुडाफुटीमध्ये घड तुम्हाला दिसताय, म्हणजे सूक्ष्म घड निर्मिती चांगली झाली। परंतु आपल्याला या घडाचं पालन पोषण सातत्याने करण्यासाठी अशा पद्धतीने जे घड आपल्याला दिसतायत, या घडांचं पालन पोषण जिथं आपल्याला गोळीबार छाटणी करायची तिथं पालन पोषण चांगलं करण्यासाठी पानं शेवटपर्यंत टिकवणं गरजेचं आहे। बोर्डोचा स्प्रे झाला, जिथं जिथं तुम्हाला वॉटर डिप्लुडिया ज्याला आपण म्हणतो, काडीने रिंग पकडली, खाली वापसा कंडिशन नाही, त्यासाठी ती पहिली स्लरी दिल्यानंतर एक 6-7 दिवस जाऊ द्या। 6-7 दिवसानंतर वरतून एक फवारणा, एक स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे। काडी सरळ कशी मॅच्युरिटीकडे जाईल त्यासाठी पहिली फवारणी घ्यायची अल्ट्राबॅक्ट 250 मिली, 22 200 ते 250 ग्रॅम, आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय 100 ग्रॅम झिंक असा एक स्प्रे तुम्ही घ्या। जमिनीच्या माध्यमातून एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 500 मिली अल्ट्राबॅक्ट आणि 200 मिली क्वांटाप इसी फॉर्म्युलेशन मधलं हे जमिनीतून दिलं तर खूप चांगली काडी मॅच्युरिटी तुमच्याकडे होईल। त्या जो घड तुमच्या काडीमध्ये तयार झालाय त्याचं पालन पोषण चांगलं व्हायला मदत त्या ठिकाणी होईल आणि शेवटपर्यंत पानं टिकल्याशिवाय राहणार नाही। त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, पहिला बोर्डोचा स्प्रे झाला, 10-12 दिवस जाऊ द्या। दुसरा बोर्डोचा स्प्रे घेत असताना तुम्ही सांगितल्याप्रमाणे इन्स्टंट चुना 400 ग्रॅम, मोरचूद 800 ग्रॅम, सल्फर 200 ग्रॅम, टिल्ट 25 ते 30 मिली मध्ये एखादा तुम्हाला जर डाउनी मिल्डूचे स्पोर दिसत आहेत, सातत्याने ढगाळ हवामान आहे, सिस्टमॅटिक बुरशीनाशकाचा वापर करू शकत नाही, तिथं इन्स्टंट चुना 100 ग्रॅम, डाउनी किंग 500 मिली आणि Z78 500 ग्रॅम असा एक स्प्रे घ्या। सातत्याने तुम्हाला किती पावसाने झोड केली, किती उघडझाप पाऊस राहिला तर डाउनी मिल्डू शेवटपर्यंत तुमच्याकडे येणार नाही। आणि गोळीबार छाटणीमध्ये यावर्षी खूप मोठा धोका डाउनी मिल्डूचा असणार आहे। पोंगा स्टेज पासून घड आला रे आला, गेला रे गेला, काहींना घड दिसणारच नाही। द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये हे वर्ष 2025 हे वर्ष खूप महत्वाचं आहे की ज्यांनी गोळीबार छाटणीमध्ये जशी आपण पहिल्या सुरुवातीच्या 45-50 दिवस काळजी घेतो, तशीच या जूनच्या दुसऱ्या 15वाड्यात आणि जुलै महिन्यामध्ये आपल्याला 45 दिवसामध्ये थोड्याशा फवारण्या वाढवायच्या, अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडे लक्ष द्यायचंय। दरवर्षी आपण काय करतो, काडी मॅच्युरिटीला सुरुवात झाली, 2-3 बोर्डोच्या फवारण्या केल्या, आपलं काम संपून जातं, गोळीबार छाटणीला आपण उभे राहतो। तसं होणार नाही। आणि त्याच पद्धतीने जे जे काम करतील त्या शेतकऱ्यांना 100% अडचणी आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्याकडे माल येणारच नाही, असं मी स्वतः सांगतो, छाती टोकपणे सांगतो। माल येणारच नाही, आला तरी तो माल राहणार नाही, कितीही खर्च करा, तो जिरून जाणार, तो बाळीवर जाणार, तो गोळी होणार। त्यासाठी पानं टिकवण्यासाठी 2, 3, 4, 5, 6, 7 बोर्डोचे स्प्रे कसे द्यायचे त्या पद्धतीने मी सांगतोय। आता दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की बोर्डोचे 2 स्प्रे झाले तुमचे, परत एकदा 3 स्प्रे कसे घ्यायचे, जुलै महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत फवारण्या चालू ठेवायच्या आहे। तुम्हाला डॉक्टर किसान स्लरी सांगितली, त्यानंतर काडीला जिथं जिथं रिंग पडते त्या शेतकऱ्यांसाठी अल्ट्राबॅक्ट 500 मिली, क्वांटाप 200 मिली, 1 लिटर प्लॅटिनम असा एक तुम्ही खाली जमिनीच्या माध्यमातून जसंही वापसा मिळेल तसं तुम्ही त्या ठिकाणी दिलं। त्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीने घड सक्षम होण्यासाठी 2 फवारण्या खूप महत्वाच्या आहेत। त्यामधली पहिली फवारणी 052-34 किंवा 060-20 200 लिटरला 1 किलो, त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट। आता तुम्ही म्हणाल की 052-34 आणि 060-20 बरोबर मॅग्नेशियम सल्फेट चालेल का, बिंदास मी सांगतोय मारा तुम्ही। त्याच्यासोबत ॲजिटेक सीपीपी 250 मिली, सीपीपीचा वापर तुम्हाला खरड छाटणीमध्ये यावर्षी करावाच लागेल, 1 किंवा 2 फवारण्यांमध्ये। त्यामध्ये 250 मिली ॲजिटेक सीपीपी घेतलं, तो स्प्रे झाला तुमचा, 5-6 दिवस जाऊ द्या। एखादा चांगला परत एकदा बोर्डोचा स्प्रे करत असताना त्याच्यामध्ये 0050 किंवा एसओपीचा वापर त्या ठिकाणी करा। त्यानंतर तुम्हाला पुढचा स्प्रे घेत असताना अगदी अंतिम टप्प्यामध्ये बर्ड कव्हर 500 मिली, 049-32 500 ग्रॅम आणि बोरान 100 ग्रॅम असा एक स्प्रे घेतल्यानंतर परत एकदा बोर्डोचा स्प्रे घ्यायचा। आता तुम्ही सांगाल, अरे हा सारखा 4-4, 5-5 दिवसाला स्प्रे करायला लावतोय, आणि आम्ही तर आतापर्यंत 25-30 वर्षाचा अनुभव आहे, कधी खरड छाटणीमध्ये एवढे स्प्रे केले नाही। जून महिना सुरू झाल्यावर 15-15 दिवस बागेकडे आम्ही फिरकलो नाही। जे फिरकणार नाही, जे शेड्यूल वापरणार नाही, जे फवारण्या करणार नाही, त्यांना द्राक्ष बागेमध्ये दिसणारच नाही।
हा छातीटोकपणे माझा अंदाज आहे. ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलं पहिल्या 80-85 दिवसात त्यांना चांगल्या पद्धतीने द्राक्ष येतील, त्याचं संगोपन चांगलं होईल, गोडीबारमध्ये चांगल्या पद्धतीने त्यांना काम करता येईल, त्यांच्याकडे द्राक्ष त्या ठिकाणी येतील आणि चांगलं काम ते करतील. जे हलगर्जीपणा करतील त्या शेतकऱ्यांसाठी हात जोडून विनंती करतो की बाबांनो, 50-55 दिवस असतील, 60-65 दिवस असतील, 70-75 दिवस असतील, या वर्षी हलगर्जीपणा करू नका. थोड्याशा 2-3 फवारण्या जास्त केल्या तर तुमचा फायदा म्हणजे फायदाच होणार आहे. म्हणून ही कळकळीची विनंती आहे की यावर्षी बोर्डोच्या तुम्ही दरवर्षी 4 फवारण्या करत असाल, 6 फवारण्या करा. मी सांगितलेल्या 2-3 फवारण्या करा. ड्रिपचं ॲप्लिकेशन 1-2 वाढवा. तरच तुम्हाला गोडीबार छाटणीमध्ये उत्पादन खर्च कमी ठेवून चांगल्या पद्धतीचे द्राक्ष तुमच्या बागेमध्ये दिसतील आणि त्याचं उत्पादन तुम्हाला चांगलं घेता येईल. तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील की या वर्षीची जी अडचण आहे की सातत्याने मे महिन्यामध्ये 20-25 दिवस ढगाळ हवामान, येणारा अवकाळी पाऊस, जूनमध्ये लवकर येणारा पाऊस, सातत्याने राहणारं ढगाळ हवामान आणि मिळणारा अपुरा सूर्यप्रकाश, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे सूर्यप्रकाश जो कमी मिळतोय त्याच्यामुळे आपल्याला घड निर्मितीमध्ये आणि त्या घडाचं पालन पोषण करताना ज्या अडचणी येणार आहे त्याच्यासाठी आपल्याला या 2-4 फवारण्या वाढवणं गरजेचं आहे आणि ड्रिपचे ॲप्लिकेशन वाढवणं गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत आला. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. अजूनही तुम्हाला सांगतो, हात जोडून कळकळीची विनंती करतो की गोडीबार छाटणीत जर तुम्हाला द्राक्ष तुमच्या वेलीवर पाहायचे असतील, बघायचे असतील आणि त्याच्यासाठी उत्पादन खर्च कमी त्यावेळेस ठेवायचा असेल तर 11-12 दिवसापासून 17-18 दिवसापर्यंत तुम्ही 10-15 हजार रुपये त्या ठिकाणी घड जिरला रे जिरला, बाळीवर गेला हा खर्च न करता तरी जिरून जाणार. म्हणून आता तुम्ही 10-15 हजार जर खर्च केला, थोडी काळजी घेतली तर 100%. आणि तसंच जसं तुम्ही 2025च्या पहिल्या जानेवारी ते मार्चपर्यंत द्राक्ष विकले, ज्या भावाने विकले त्याच्यापेक्षा 10-15% तुम्हाला मार्केट चांगलं भेटण्यासाठी आत्ता खरड छाटणीमध्ये चांगलं काम त्या ठिकाणी करणं गरजेचं असेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठलंही स्किप करू नका. ज्या ज्या शेतकरी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना गरज आहे त्यांनीच बघावा, ज्यांना गरज नाही त्यांनी तिथं इग्नोर करा. काही कमेंट करायच्या असतील तर करा, मला काही फरक पडत नाही. डॉक्टर किसान गेल्या 6-7 वर्षापासून शेतकरी जोपासत आलाय. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यातून शेतकऱ्याला कसं सावरता येईल, त्याला काय सल्ला देता येईल, म्हणून हा यूट्यूब चॅनल शेतकऱ्यांसाठी सुरू केला. आणि त्याचं जे ज्या शेतकऱ्यांना गरज आहे ते शेतकरी फॉलो करतात, चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात, डॉक्टर किसानला रिप्लाय करतात. आणि त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देताना, चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.